यानंतर घेऊयात राज्याचा देश विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा। कोण जातंय आणि कोण राहतंय याबाबत माझ्याकडे सर्व माहिती आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले। आमच्याकडचा सर्व गाळ आधीच केलाय, आता आमच्यातून कोणीच जाणार नाही। उदय सामंतांनी आधी स्वतःला सांभाळावं अशी टीकाही संजय राऊत यांनी केली। उद्योगमंत्री दावोसला नेमके कशासाठी गेले, गुंतवणूक आणायला गेले की पक्ष फोडायला, असा सवाल करत शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली। सामंत वारंवार सांगतायत ते संपर्कात आहेत, मी वाट बघतोय कोण कधी जाते, असा टोलाही शरद पवारांनी लगावला। पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं उद्धव ठाकरेंचं मत आहे, पण टोकाची भूमिका नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहेत। महाराष्ट्राला गद्दारीचं गालबोट ठाकरेंमुळे लागलं। भाजपशी गद्दारी केली नसती तर आज चित्र वेगळं असतं, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे। ठाकरेंनी कुठे चुकलं याचं आत्मपरीक्षण करावं, असंही बावनकुळे म्हणाले। बावनकुळेंना ताबडतोब अटक केली पाहिजे। बावनकुळेंनी 600 कोटींचा भूखंड 1 रुपयामध्ये घेतला, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद दिलं हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असंही राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, शिंदे आणि त्यांची लोक ईडी सीबीआयच्या भीतीने पळाली, अशी टीका संजय राऊतांनी केली। आम्ही तुमच्यासारखी लाचारी स्वीकारली नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही पवारांनी शेजारी बसणं टाळलं, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नव्या सहकार मंत्र्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून शेजारी बसले, असं शरद पवार म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। अमित शहांचा त्र्यंबकेश्वर, मालेगाव आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असतील। ऑपरेशन टायगर बाबत शहा आणि शिंदेंमध्ये हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। इतर पक्षातील खासदार आमदारांच्या प्रवेशाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मालेगावात सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत, तर अमित शहांच्या कार्यक्रमात छगन भुजबळ उपस्थित असतील। भुजबळ शहांसमोर नाराजी उघड करण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आले। ठाकरेंनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची आज मुंबईत बैठक बोलावली आहे। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत। महायुतीतील भाजपच्या मंत्र्यांचे पीए हे थेट संघाचे कार्यकर्ते असतील। भाजपच्या मंत्र्यांचे सर्व पीए हे थेट संघाच्या मुशीत घडलेले असतील, त्यामुळे संघ आणि भाजपमध्येही योग्य समन्वय साधता येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला। कोल्हापूरच्या कागलमध्ये राजकारण पुन्हा तापलेलं आहे। यंदा चुकीला माफी नाही, अशा आशयाची स्टेटस मुश्रीफ समर्थकांनी ठेवले, तर विधानसभा निवडणुकीत घटलेलं मताधिक्य आणि पालकमंत्री पदाबाबत झालेला अपेक्षाभंग यानंतर मुश्रीफ समर्थकांकडून स्टेटसद्वारे बचपा काढण्याचा इशारा दिला जातोय। नागपूर महसूल प्रशासनाचं कामकाज आणखी गतीनं व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण केली जाणार आहेत। त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावलं उचलली आहेत। तातडीनं प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्यात। पुण्यात देश आणि राज्य पातळीवर अतिमहत्वाच्या व्यक्तींचा राबता वाढलेला आहे। गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये अतिमहत्वाच्या व्यक्तींचे 853 दौरे झाले आणि 2023च्या तुलनेमध्ये अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात दुपटीनं वाढ झाली। एक देश एक निवडणुकीशी संबंधित 2 विधेयकांवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक 31 जानेवारीला होणार आहे। नवी दिल्लीतील संसद एनएक्सी भवनच्या मुख्य समिती कक्षामध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक होईल। ऐतिहासिक छावा सिनेमाच्या ट्रेलरवरून नवा वाद पेटलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवणं आणि संवादांमधून हिंदवी स्वराज्याचा उल्लेख गाळल्यामुळे नवा वाद पेटलाय। ट्रेलरमधील काही दृश्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। राज्यामध्ये एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 14.95% एसटी दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे। डोंबिवलीमध्ये झाड रिक्षावर कोसळल्याने एका रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। काही सेकंद आधी प्रवासी हा रिक्षामधून उतरला होता, त्यामुळे तो थोडक्यात बचावला।
बीडमधील मकोका गुन्ह्यातील 4 आरोपींची आज ओळख परेड होणार आहे. याबाबतचं पत्र जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. यामध्ये सुदर्शन घुले, जयराम साठे, महेश केदार आणि प्रतीक घुलेचा समावेश असण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी तलवारीसारखे धारधार शस्त्र आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. तारेच्या 5 क्लच वायर लावत लोखंडी पाईपनं मारहाण केल्याचं समोर आलंय. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. देशद्रोहातील आरोपीला सोडवण्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आरपीआय खरात गट आक्रमक झालाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत आंदोलन पुढे ढकलावं. न्याय मिळेपर्यंत मैदानातल्या लढाई सक्रिय रहा अशी मागणी दीपक भाई केदार यांनी मनोज रांगे पाटील यांच्याकडे केली आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराड सारखी सुविधा सोमनाथ सूर्यवंशीला मिळाली असती तर सोमनाथ वाचला असता असंही केदार म्हणाले. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसोबत बांगलादेशातून आणखी 4 ते 5 बांगलादेशी मुलं भारतात आली होती. एजंट्सनी शरीफुल इस्लाम याला भारताची सीमा ओलांडण्यास मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे. लीलावती हॉस्पिटलमधून सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. सैफवर 5 वेळा वार करण्यात आले होते असं वैद्यकीय अहवालात म्हटलंय. सैफच्या पाठीवर, मनगटावर, मानेवर, खांद्यावर आणि कोपरावर जखमा झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलंय. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडी आज संपतीये. आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी वाढ होणार का ते पाहावं लागेल. कोकणात नारळ उत्पादन कमी झाल्यानं नारळाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या वेंगुर्ले या नारळाच्या मुख्य बाजारामध्ये एक नारळ नग हा 35 ते 40 रुपयानं विकला जातोय. सिंधुदुर्गातील वारंग तुळसुली बांबरवाडी इथं गव्याच्या कळपानं हैदोस घातलाय. काजूबाग, कलिंगड आणि चवळी पिकांची नासूस केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तर गव्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करतायत. वर्ध्याच्या देवळीमध्ये आजपासून 2 दिवस महिला पैलवानांची दंगल रंगणार आहे. 400 महिला खेळाडूंचा कुस्ती स्पर्धेत सहभाग असेल. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची गोदावरी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तसंच जखमींची विचारपूसही केली. जखमींच्या नातेवाईकांना भेटून त्यांनी दिलासा दिलाय. शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासनही दिलं. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव नागद हा रहदारी वासीचा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात, वाहन नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलंय. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. जळगावच्या शिरसोली शिवारामध्ये असलेल्या नागवेलच्या पानमळ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे नागवेलची पानं करपू लागलेली आहेत आणि पानमळा उभारलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दाओसमधील आर्थिक परिषदेमध्ये नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. त्यामध्ये 3 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुढील काळामध्ये हा जिल्हा औद्योगिक नकाशावर अग्रस्थानी येण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील तरुण दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या रक्तानं पत्र लिहित दूध दरवाढीची मागणी केली आहे. या शेतकऱ्यांना दूध गाईच्या दुधाला 60 रुपये हमीभाव आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपयांचा हमीभाव देण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिलाय. गेल्या 2 वर्षांपासून कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस त्यांच्या घरामध्ये साठवून ठेवलाय. पण कापसामुळे आता शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर मिळेल त्या भावामध्ये कापूस विकण्याची वेळ आली आहे. टाटा पॉवर मोफत पीएम सूर्यघर वीज योजना लागू केलेली आहे. तर 40 पेक्षा जास्त घरं आणि हाऊसिंग सोसायटी यांमध्ये सहभागी झाल्यात. त्यामुळे रूफटॉपवर सोलर क्षमता 24 मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे. तर ग्राहकांना आतापर्यंत 85 लाखांची सबसिडी मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माकडांची संख्या वाढल्यानं या वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला धोका निर्माण झालाय. अशात वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये माकडं पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम पुढील 4 महिने सुरू राहणार असल्याचं समजतंय.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील अनेक जमिनींवर अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारनं कडक भूमिका घेतली. अशा बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिलाय. आंबेगाव तालुक्यातील फणसवाडी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे चिमुकल्यांवर आता जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीनं या शाळा दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दिवसा 3 फेज वीज दिली जाते. मात्र दिवसाची 3 फेज वीज असताना सुद्धा त्यामध्ये 2 तासाची कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय. जळगाव रेल्वे अपघातामध्ये प्रकरणाची 6 सदस्यीय उच्चस्तरीय समितीकडून चौकशी होणार आहे. या प्रकरणी कर्नाटक एक्सप्रेसचे लोको पायलट तसंच परधाडे आणि पाचोरा रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर आणि गार्डची चौकशी केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे अपघातात नेपाळ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नेपाळमध्ये नेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी गिरीश महाजन यांच्यासह पोलीस, पत्रकार आणि जिल्हा प्रशासनाचे जाहीररित्या आभार मानले.